नमस्कार आणि स्वागत. आज आपण एका खूपच मजेशीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, आपण आपल्या आवडत्या शॉपिंग वेबसाईटवर काहीतरी खरेदी करत असतो किंवा बातम्या वाचत असतो आणि अचानक ती वेबसाईट बंद पडते. असं का होतं नाही? म्हणजे मोठ्या कंपन्या आपल्या वेबसाईट्समध्ये सतत नवीन बदल करत असतात, पण आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. हे सगळे इतकं सहज कसं होतं? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर एका खूप हुशार टेक्नॉलॉजीमध्ये दडलंय. हे समजून घेण्यासाठी माझ्या डोक्यात एक उदाहरण येते. समजा एका मोठ्या हॉटेलचा शेफ आहे. त्याला मेनूमध्ये एक नवीन डिश आणायची आहे. ओके. तो थेट ग्राहकांना ती डिश देणार नाही. तो काय करेल, बाजूच्या एका छोट्या गुप्त किचनमध्ये ती बनवून बघेल, चव घेईल, सगळं परफेक्ट झाल्यावर मगच मुख्य किचनमध्ये आणेल. अगदी उत्तम उदाहरण दिलंय. आज आपण वेबसाईट्सच्या याच गुप्त किचनबद्दल म्हणजेच अज्युअर ॲप सर्व्हिस डिप्लॉयमेंट स्लॉट्सबद्दल बोलणार आहोत. अगदी बरोबर. ही डेव्हलपर्ससाठी एक खूप शक्तिशाली सुविधा आहे, पण त्यामागची कल्पना अगदी सोपी आणि तितकीच महत्वाची आहे. हो. आज आपण हे स्लॉट्स म्हणजे काय, ते का आवश्यक आहेत आणि पडद्यामागे ते नक्की कसं काम करतात हे सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. म्हणजे आपल्या वेबसाईटचा एक जुळा भाऊ किंवा एक टेस्ट किचन तयार होतं. पण एवढा खटाटोप करायचा कशासाठी? याचा खरा फायदा काय? बरोबर. हा खटाटोप नाही, ही एक प्रकारची हुशारी आहे. या जुळ्या वेबसाईटला आपण म्हणतो स्टेजिंग एन्व्हायरमेंट. स्टाजिंग एन्व्हायरमेंट. हो, ही तुमच्या मूळ लाईव्ह वेबसाईटची एक हुबेहूब नक्कल असते, पण ती सामान्य वापरकर्त्यांपासून लपवलेली असते. अच्छा, म्हणजे तिला एक वेगळा ॲड्रेस असतो. अगदी. याचं स्वतःचं एक वेगळं वेब ॲड्रेस असतं, जिथे डेव्हलपर्स हवे ते बदल करून तपासू शकतात. याचे 3 मुख्य फायदे आहेत. फायदे ऐकायला मी तयार आहे. पहिला फायदा आहे पडताळण, म्हणजे व्हॅलिडेशन. तुम्ही कोणताही नवीन बदल थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याआधी या सुरक्षित जागेत तपासू शकता. म्हणजे काही चूक असेल तर ती तिथेच कळते. बरोबर. ग्राहकांना त्रास होत नाही. दुसरा फायदा आहे शून्य डाऊनटाईम. झिरो डाऊन टाईम. हो, जेव्हा तुम्ही हे बदल लाईव्ह करता तेव्हा तुमची ही जुळी वेबसाईट आधीपासूनच पूर्णपणे तयार आणि चालू असते. त्यामुळे अदला बदल एका क्षणात होते. अरे वा. म्हणजे पूर्वी ते वेबसाईट मेंटेनन्समध्ये आहे असे मेसेज दिसायचे. तो हो प्रकार आता होत नाही. आणि तिसरा फायदा, जो मला वाटतं सर्वात महत्वाचा असावा, जर काही गडबड झाली तर. अगदी बरोबर. तिसरा फायदा आहे सोपे रोलबॅक, म्हणजे इझी रोलबॅक. समजा नवीन बदल लाईव्ह केल्यावर काहीतरी अनपेक्षित अडचण आली. जे होऊ शकतं. हो, तर घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही एका क्लिकवर पुन्हा अदलाबदल करून तुमची जुनी, व्यवस्थित चालणारी वेबसाईट परत आणू शकता. म्हणजे हे आपल्या अख्ख्या वेबसाईटसाठी एका मोठ्या अंडू बटनासारखं आहे. अगदी. Ctrl+Z. अख्ख्या वेबसाईटसाठी Ctrl+Z. हे खरंच खूपच भारी आहे. म्हणजे हे फक्त चुका टाळण्यापुरतं मर्यादित नाही. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. ही एक अशी सुविधा आहे जी डेव्हलपमेंट टीमला अधिक धाडसी आणि प्रयोगशील बनवते. कसं काय? कारण नवीन फीचर्स आणण्याची भीती कमी होते, ज्यामुळे नवनवीन कल्पना अधिक वेगाने प्रत्यक्षात येतात. थोडक्यात, हे तंत्रज्ञान फक्त वेबसाईट सुरक्षित ठेवत नाही, तर व्यवसायाच्या वाढीलाही चालना देतं. छान. पण या सगळ्यासाठी काही किंमत मोजावी लागते का? कारण मला माहितीये की अशा सुविधा सहसा मोफत नसतात. इथे वेगवेगळ्या प्लॅन्सचा उल्लेख आहे. हो, ते तुमच्या अज्युअर प्लॅनवर अवलंबून आहे. स्टँडर्ड, प्रीमियम किंवा आयसोलेटेड यांसारख्या प्लॅन्समध्ये ही सुविधा मिळते. आणि महागड्या प्लॅनमध्ये जास्त स्लॉट्स मिळतात, बरोबर? बरोबर. जितका महागडा प्लॅन तितके जास्त स्लॉट्स तुम्ही तयार करू शकता. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणती? समजा तुमच्याकडे प्रीमियम प्लॅनमध्ये 10 स्लॉट्स आहेत आणि तुम्हाला आता पैसे वाचवण्यासाठी स्टँडर्ड प्लॅनवर जायचंय, हा. जिथे फक्त 5 स्लॉट्स मिळतात. तर तुम्ही थेट प्लॅन बदलू शकत नाही. का नाही? कारण असं की प्रत्येक प्लॅनची एक क्षमता असते. जर तुम्ही 10 स्लॉट्स वापरत असाल हा. आणि स्टँडर्ड प्लॅन फक्त 5ला सपोर्ट करत असेल, तर एज्युरला कळणार नाही की कोणते 5 स्लॉट्स ठेवायचे आणि कोणते काढायचे. अच्छा, गोंधळ होईल. तो गोंधळ टाळण्यासाठी प्लॅन बदलण्याआधी तुम्हाला स्वतःच अतिरिक्त स्लॉट्स डिलीट करून त्या 5च्या मर्यादित यावं लागतं. ठीक आहे. म्हणजे याचे फायदे खूप आहेत आणि ते कसे मिळवायचे हेही कळलं. पण मला एक प्रश्न पडलाय. 2 चालू वेबसाईट्सची अदलाबदल करणं, तेही वापरकर्त्याला काहीही न कळवता, हे तांत्रिकदृष्ट्या खूप क्लिष्ट वाटतंय. बरोबर. पडद्यामागे नक्की काय प्रक्रिया घडते? हा खूप चांगला प्रश्न आहे. ही प्रक्रिया जादू नाही, तर एक अत्यंत हुशारीने आणि काळजीपूर्वक डिझाईन केलेली कार्यपद्धती आहे. आपण याला एका नाटकाच्या प्रयोगाच्या उदाहरणाने समजूया. ओके.
नाटकाचा प्रयोग? तुमची लाईव्ह वेबसाईट म्हणजेच मुख्य प्रयोग म्हणजेच प्रोडक्शन आणि नवीन बदलांसोबतची वेबसाईट म्हणजे ड्रेस रिहर्सल म्हणजेच स्टेजिंग. ठीक आहे. पहिली पायरी आहे ड्रेस रिहर्सल. Azure सर्वात आधी तुमच्या मुख्य प्रयोगाच्या सर्व महत्त्वाच्या सेटिंग्स जसं की पासवर्ड्स, डेटाबेस कनेक्शन्स या सगळ्या गोष्टी ड्रेस रिहर्सल स्टेजवर कॉपी करतं. आता या नवीन सेटिंग्स स्वीकारण्यासाठी ड्रेस रिहर्सल स्टेजवरच्या कलाकारांना म्हणजे तुमच्या ॲपला एकदा रिस्टार्ट व्हावं लागतं. थांबा, म्हणजे इथेच काहीतरी गडबड झाली तर? समजा स्टेजिंग ॲपला नवीन सेटिंग स्वीकारताच आल्या नाहीत किंवा ते रिस्टार्टच झालं नाही, तर काय होतं? उत्तम प्रश्न. आणि इथेच दुसरी पायरी येते, शेवटची तपासणी. Azure हे सुनिश्चित करतं की ड्रेस रिहर्सल स्टेजवरचे सर्व कलाकार तयार आहेत. अच्छा. जर एकही कलाकार तयार नसेल म्हणजे ॲप रिस्टार्ट होण्यात अयशस्वी ठरलं तर संपूर्ण प्रयोग तिथेच रद्द केला जातो. म्हणजे स्वॅप होतच नाही? नाही. सर्व काही पूर्ववत होतं. ग्राहकांपर्यंत कोणतीही समस्या पोहोचत नाही. ठीक आहे, म्हणजे ड्रेस रिहर्सल झाली आणि सगळे कलाकार तयार आहेत, पण मुख्य प्रयोग सुरू होण्याआधी कलाकार थोडे वॉर्मअप करतात, तसं काही इथे होतं का? अगदी. तीच आहे तिसरी पायरी, वॉर्मअप. सगळं तयार झाल्यावर ड्रेस रिहर्सल स्टेजला वॉर्मअप केलं जातं. म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे Azure एक छोटीशी रिक्वेस्ट पाठवून सर्व काही सुरळीत चालू आहे की नाही हे तपासतं. हे पडदा उघडण्यापूर्वी अंतिम साऊंड आणि लाईट चेक करण्यासारखं आहे. जेणेकरून प्रयोग सुरू झाल्यावर कोणतीही अडचण येऊ नये. एक्झॅक्टली. आणि मग अंतिम क्षण येतो. हो. अंतिम आणि सर्वात महत्वाची पायरी, अदलाबदल. सर्व काही ठीक असल्यास Azure फक्त पाट्या बदलतं. पाट्या बदलतं? हो. जी पाटी मुख्य प्रयोग दाखवत होती ती आता ड्रेस रिहर्सल स्टेजकडे निर्देश करते आणि जुना मुख्य प्रयोग आता नवीन ड्रेस रिहर्सल बनतो. हे इतक्या वेगाने होतं की प्रेक्षकांना म्हणजे वापरकर्त्यांना काही कळतही नाही. आणि त्यांना थेट नवीन तयार प्रयोगाकडे वळवलं जातं. वा, म्हणजे पडद्यामागे चाललेली धावपळ प्रेक्षकांना कधीच दिसत नाही. कधीच नाही. पण मला एक सांगा, सगळ्याच सेटिंग्स बदलतात का? बरं. कारण काही गोष्टी जसं की वेबसाईटचं नाव हां. ते तर बदलून चालणार नाही. हां, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही सेटिंग्स कोडसोबत प्रवास करतात तर काही सेटिंग स्लॉटला चिकटून राहतात. उदाहरणार्थ तुमच्या प्रोडक्शन वेबसाईटचे नाव समजा mysite.com आणि स्टेजिंग वेबसाईटचे नाव mysite-staging.com. हे नेहमी त्या स्लॉटसोबतच राहतात. ते अदलाबदल होत नाहीत. आणि काही सेटिंग्ज आपण मुद्दाम चिकटवून ठेवू शकतो का? म्हणजे समजा माझ्याकडे प्रोडक्शन आणि स्टेजिंगसाठी वेगवेगळे डेटाबेस आहेत हां. आणि त्यांचे पासवर्ड्स वेगळे आहेत. हो. स्वॅप झाल्यावर ते बदलले तर गोंधळ होईल? नक्कीच. तुम्ही काही सेटिंग्स अशा सेट करू शकता की त्या कायम त्या स्लॉटला चिकटून राहतील. यालाच स्टिकी सेटिंग म्हणतात. स्टिकी सेटिंग? हो. तुम्ही संवेदनशील माहिती जसं की डेटाबेस पासवर्ड स्टिकी म्हणून चिन्हांकित करू शकता. याचा अर्थ स्वॅप झाल्यावरही ती सेटिंग त्याच स्लॉटमध्ये राहील. अच्छा, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. खूपच. हे सगळं खूपच विचारपूर्वक बनवलं आहे. तर मग ही अदलाबदल करायचे काही वेगवेगळे मार्ग आहेत का? म्हणजे नेहमी एकाच प्रकारे स्वॅप बटन दाबायचं की त्यातही काही पर्याय आहेत? हो, त्यातही लवचिकता आहे. मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. पहिला आणि सर्वात सोपा आहे मॅन्युअल स्वॅप. नावाप्रमाणेच. हो, तुम्ही Azure पोर्टलवर जाऊन सोर्स म्हणजे स्टेजिंग आणि टार्गेट म्हणजे प्रोडक्शन निवडून स्वॅपवर क्लिक करायचं. झालं काम. पण मॅन्युअल स्वॅपमध्ये एक धोका आहे. बटन दाबल्यावर सगळं थेट लाईव्ह होतं. समजा मला अंतिम क्षणी काहीतरी तपासायचं असेल तर काही मधला मार्ग आहे का? आहे. आणि त्याचसाठीच दुसरा प्रकार आहे प्रिव्ह्यू सह स्वॅप म्हणजे स्वॅप विथ प्रिव्ह्यू. हा जरा अति सावध लोकांसाठीचा पर्याय आहे. म्हणजे माझ्यासारख्या लोकांसाठी. ही 2 टप्प्यांची अदलाबदल आहे. पहिल्या टप्प्यात Azure प्रोडक्शनच्या सर्व सेटिंग्स स्टेजिंगला लागू करतं. पण अंतिम अदलाबदल करण्यापूर्वी थांबतं. ओके. आणि मग? यामुळे तुम्हाला स्टेजिंगच्या URLवर जाऊन सर्व काही व्यवस्थित दिसतंय का हे तपासण्याची संधी मिळते. सगळं ठीक वाटल्यास कंप्लीट स्वॅपवर क्लिक करायचं. नाही तर कॅन्सल करायचं. बरोबर. यामुळे आत्मविश्वास वाढतो. आणि तिसरा प्रकार ऑटो स्वॅप. नावावरून वाटते की सगळं आपोआप होत असणार. हे धाडसी लोकांसाठी आहे का? धाडसी नाही, पण कार्यक्षम नक्कीच. हा प्रकार आहे ऑटो स्वॅप. जेव्हा तुम्हाला सतत आणि वेगाने नवीन बदल लाईव्ह करायचे असतील तेव्हा हे वापरतात. म्हणजे कसं?
तुम्ही एकदा सेट केलं की जेव्हाही तुम्ही स्टेजिंग स्लॉटवर नवीन कोड टाकाल तेव्हा Azure आपोआप त्याला वॉर्मअप करून प्रोडक्शनसोबत स्वॅप करेल. अरे वा. हे डेव्हऑप्स सारख्या प्रक्रियांमध्ये खूप उपयोगी पडतं. तुम्ही डेव्हऑप्स म्हणालात. तो शब्द अनेकदा ऐकला आहे, पण त्याचा नेमका अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर डेव्हऑप्स ही एक कार्यपद्धती आहे जिथे सॉफ्टवेअर बनवण्यापासून तेथे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया स्वयंचलित आणि वेगवान बनवलेली असते. अच्छा, ऑटो स्वॅप या कार्यपद्धतीला उत्तम साथ देतं. समजलं. पण मगाशी तुम्ही वॉर्मअप बद्दल बोललात. समजा माझ्या ॲपला वॉर्मअपसाठी काही खास तयारी करावी लागत असेल तर? म्हणजे फक्त वेबसाईट सुरू होऊन भागत नाही, काही डेटा लोड करावा लागतो किंवा कॅशे तयार करावा लागतो? उत्तम प्रश्न. तुम्ही त्यासाठी कस्टम वॉर्मअप सेट करू शकता. कस्टम वॉर्मअप? हो, तुम्ही Azureला सांगू शकता की स्वॅप करण्यापूर्वी माझ्या वेबसाईटवरच्या एका विशिष्ट पेजला भेट दे, उदाहरणार्थ हेल्थ चेक. आणि मग? तिथून ओके असा प्रतिसाद आल्यावरच माझं ॲप तयार झालं असं समज. यामुळे तुमचं ॲप वापरकर्त्यांना सेवा देण्यासाठी 100% तयार असल्याची खात्री होते. ठीक आहे, म्हणजे आपण अख्खी वेबसाईट बदलू शकतो. पण यापेक्षा काहीतरी सूक्ष्म करता येतं का? म्हणजे मला माझं नवीन फीचर एकदम सगळ्यांना नाही दाखवायचंय. ओके. फक्त 10% वापरकर्त्यांना दाखवून त्यांची प्रतिक्रिया बघायची असेल तर? एका सिक्रेट टेस्ट सारखं. तुम्ही अगदी तेच करू शकता. याला ट्रॅफिक राउटिंग म्हणतात. ट्रॅफिक राउटिंग? हो, तुम्ही तुमच्या स्टेजिंग स्लॉटवर जाऊन सांगू शकता की प्रोडक्शनमधून येणाऱ्या एकूण ट्रॅफिकपैकी 10% ट्रॅफिक इकडे पाठव. आणि मग Azure ते मॅनेज करतं? हो, मग Azure यादृच्छिकपणे म्हणजे रँडमली 10 पैकी एका वापरकर्त्याला तुमच्या नवीन व्हर्जनवर पाठवेल. पण हे प्रत्येक वेळी यादृच्छिक असतं का? म्हणजे एखाद्या वापरकर्त्याला नवीन व्हर्जन मिळालं आणि पुढच्या क्षणी जुनं मिळालं तर तो गोंधळून जाईल? नाही. विचार करा, एकदा नवीन डिझाईन दिसतंय आणि रिफ्रेश केल्यावर जुनं. नाही, Azure त्यापेक्षा हुशार आहे. एकदा वापरकर्त्याला एका स्लॉटवर पाठवलं की त्याला एका खास कुकीच्या मदतीने त्याच स्लॉटवर पिन केलं जातं. अच्छा, कुकीमुळे? हो, ही कुकी त्याच्या ब्राउझरमध्ये सेव्ह होते. त्यामुळे जोपर्यंत तो सेशन चालू आहे तो त्याच स्लॉटवर राहतो आणि त्याला संपूर्ण सेशनमध्ये एकसारखाच अनुभव मिळतो. आणि जर मला लोकांना नवीन बीटा व्हर्जन वापरण्याचा पर्याय द्यायचा असेल तर? म्हणजे त्यांनी स्वतःहून ठरवायचं की नवीन फीचर वापरायचं की नाही? तेही शक्य आहे, एका खास लिंकद्वारे. लिंकने? हो, तुम्ही एक अशी लिंक तयार करू शकता जी वापरकर्त्याला थेट तुमच्या स्टेजिंग स्लॉटवर घेऊन जाईल, जरी त्या स्लॉटवर 0% ट्रॅफिक सेट केलेलं असलं तरी. अरे वा. तसंच तुम्ही त्या बीटा साईटवर जुन्या व्हर्जनवर परत जा अशी लिंक देऊ शकता जी वापरकर्त्याला पुन्हा प्रोडक्शन स्लॉटवर परत घेऊन जाईल. म्हणजे वापरकर्त्यांच्या हातात नियंत्रण राहतं. अगदी बरोबर. तर आज आपण पाहिलं की डिप्लॉयमेंट स्लॉट्स हे तुमच्या वेबसाईटसाठी एका प्रोफेशनल टेस्ट किचन सारखे आहेत. तुम्ही तुमची नवीन रेसिपी तिथे तयार करू शकता, तिला व्यवस्थित वॉर्मअप करू शकता आणि मग ग्राहकांना पत्ता न लागू देता मुख्य किचनसोबत अदलाबदल करू शकता. बरोबर. इतकंच नाही तर तुम्ही काही टक्के ग्राहकांना नवीन किचनमध्ये पाठवून त्यांची प्रतिक्रियाही तपासू शकता. यातून तुम्हाला सुरक्षितता, 0 डाऊनटाईम आणि लवचिकता मिळते. आणि चुका सुधारण्यासाठी एक सोपा मार्ग मिळतो. हो, आणि तुम्ही आत्मविश्वासाने नवीन फीचर्स लाईव्ह करू शकता. तर मग श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. आपण स्टेजिंग आणि प्रोडक्शन या 2 स्लॉट्सबद्दल बोललो. पण विचार करा, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त स्लॉट्स असतील तर? तुम्ही त्यांचा वापर फक्त टेस्टिंगसाठी न करता अजून कोणत्या क्रिएटिव्ह मार्गांनी करू शकाल? हा विचार करण्यासारखा एक उत्तम प्रश्न आहे. शक्यता अनेक आहेत. जसं की? तुम्ही AB टेस्टिंगसाठी वेगवेगळे स्लॉट्स वापरू शकता, जिथे तुम्ही एकाच फीचरचे 2 व्हर्जन्स वेगवेगळ्या वापरकर्त्यांना दाखवून बघू शकता. अच्छा. किंवा वेगवेगळ्या टीम्सना त्यांचे बदल स्वतंत्रपणे तपासण्यासाठी स्लॉट्स देऊ शकता. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे तुमच्या कल्पकतेवर अवलंबून आहे. म्हणजे हे फक्त एक साधन आहे? हो, त्याचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हे तुमच्यावर आहे.